सर, आपण आज रत्नागिरीमध्ये आलात, मत्स्य विभागाचा आढावा घेतलात. एक 2-3 गोष्टी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितलेत की मत्स्य उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेने 2 वर्षात किती झालं. 2023-24 मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं 67,907 मेट्रिक टन. 2024-25 मध्ये 71,303 टन, जवळजवळ 3,396 मेट्रिक टन वाढ झालेली आहे. ड्रोनच्या साहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आळा बसलाय. त्याची नेमकी आकडेवारी काय सांगते. ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत 9 ड्रोनची कार्यवाही आपण 9 जानेवारी 2025 पासून सुरू केली. आतापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्याचं, आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे. एकूण 367 अनाधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं. त्यावेळी 82 नौकांवर प्रतिवेदन निकाली करण्यात आली. त्याचबरोबर आणि 29 एलईडी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं आणि 19 प्रतिवेदन निकाली करण्यात आले. एलईडी पासून एलईडीच्या नौका होत्या त्यापासून 90,40,000 इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्याकडून 31,19,000 इतका दंड वसूल करण्यात आला. मच्छीमारीचे परतावा हा नेहमीच ओरड असते. ह्या वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या परताव्यासंदर्भात. मी इतकं सांगू इच्छितो, मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर 24 अखेर पूर्ण झालेला आहे. काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी 25 अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढे मत्स्यमारांचा परतावा त्या वर्षीच होईल, कारण पूर्वीची कुठलीही आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही. मिरकळवाडा फेज 2 मधली काही उर्वरितची कामं बाकी आहेत, त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाययोजना आहेत. मिरकळवाडा फेज 2च्या बाबतीत एकूण 11 कामं आहेत आणि 11 कामांच्या बाबतीत 27 कोटीची कामं आहेत. ही कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे. त्या 10 ते 15 दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आणि टप्पा 2चे काम पूर्ण करणार आहोत. मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय. आता मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं मुख्य कारण की ज्या एलईडी नौकांच्यावर ज्या कारवाई केल्या आणि ड्रोनद्वारे आम्ही कारवाई 9 जानेवारीपासून सुरू केली, त्या ड्रोनद्वारे आणि एलईडी नौका ज्या 12 नॉटिकल आत येत होत्या, ह्या सगळ्यांच्या ज्या कारवाई करत होतो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे किती लोकांनी लाभ घेतले रत्नागिरी जिल्ह्यात. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत. लाभार्थी प्रोजेक्ट एकूण 127 प्रकल्प आहेत. त्यातले 84 प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि 43 प्रकल्प सुरू आहेत, ती आता ऑनगोईंग पूर्ण होती. एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उत्पादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे. आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती टाटा झाल्यानंतर ते अजून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर होईल, त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो. ओके साहेब, टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.